मिलकर जिंदगी में, जो खो जाता है मिलकर जिंदगी में, गजल है नाम उसका शायरी है। जो खो जाता है मिलकर जिंदगी में, गजल है नाम उसका शायरी में, जिंदगी भर की कमाई है गजल की खुशबू, जिंदगी भर की कमाई है गजल की खुशबू, हमने मुश्किल से बचाई है गजल की खुशबू। तर अशा या आयुष्यातल्या त्या मोजक्या क्षणांना कागदावर उतरवण्याचं काम नजाकतीनं शायरांनी केलेलं असतं आणि त्याची शायरी आपण ऐकण्यासाठी आज इथे जमलेलो आहोत। आज मंचावर जयश्री कुलकर्णी जी निमंत्रित होती, परंतु तिच्या वडिलांना दवाखान्यात न्यावं लागलं त्यामुळे ती तिथे आलेली नाहीये। सुरेश चौरे नाशिक मधलं एक युवा कवी आज गझलेच्या मंचावर पहिल्यांदाच येत आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत। आणि पराग काटकडे सर हेही मंचावर आपल्याकडे पहिल्यांदाच सादरीकरण करणार आहेत। पुण्याला जॉब करतात, नाशिकचेच भूमिपुत्र आहेत आणि नाशिकचेच जावई सुद्धा आहेत, आपले जावई म्हटलं तरी चालेल। आणि आपल्या आजच्या निवेदिका सूत्रसंचालिका आरती बोराडे यांना मी मंचावर आचरण व्हायची विनंती करतो। आणि आज यांच्या सोबत मी ही गजल सादर करणार आहे। माझी गजल आपण ऐकावी। चालेल, पुढच्या मैत्रिणीसाठी त्याच्यामध्ये माहिती आहे। हॅलो हॅलो सर्वांना नमस्कार। गझलेच्या या गझल विश्वासमध्ये जे 31वं पुष्प आपण ओढतो आहोत त्या सर्वांमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि आपल्या गझलेच्या कार्यक्रमाला आपण सुरू करूया। तत्पूर्वी एक छोटासा आमच्यामध्ये चर्चा झाली जेव्हा आम्ही इथे आलो, गझलेबद्दल किंवा कवितेबद्दल किंवा कुठल्याही नवनिर्मितीबद्दल बोलताना आमची चर्चा अशी होती की कविता, गझल किंवा कुठलीही नवनिर्मिती ही खरं तर अत्यंत खाजगी असते आणि ती एकांतातला विषय असते, जी एकांतात जन्माला येते आणि ती फक्त आपली होते। जेव्हा ती जगासमोर जाते त्यावेळेला ती त्यांची होते, मग आपण कवी किंवा गझलकार राहत नाही, आपण तिचे राहत नाही, ती इतरांची झालेली असते। आणि ती एकांतातली जी गोष्ट असते की नाही ती सगळ्यांसमोर आपण आपली खाजगी गोष्ट सगळ्या जगाला सांगत सुटतो का? नाही, अशाच लोकांना सांगतो की जो आपला गोतावळा आहे, जी दर्दी माणसं आहेत, ज्यांना खरंच त्या जाणीवेने त्या नेणीवेने ती लोक ऐकतात, सुखदुःखाचं आपलं सुखदुःख त्यातून समजून घेतात। आणि म्हणून जेवढे लिहिणारे हात हे मजबूत आहेत, जितक्या ताकदीने ते लिहित आहेत, जितक्या सुंदर पद्धतीने ते त्यांच्या एकांतात लिहित आहेत, तितक्याच जाणीवेने आपण आपल्यामध्ये ती उतरवून घेणारे जर समोर प्रेक्षक असेल तर अधिकच आनंद होतो। त्यामुळे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत पण आहे आणि अभिनंदन सुद्धा आहे की ही दर्दी प्रेक्षक मंडळी आम्हाला लाभली आहे। आणि आपल्या आजच्या गझल संध्येसाठी आज इथे राग कातकाडे आहेत, त्यांचा थोडक्यात परिचय खरं तर सल्लूदाने करूनच दिलेला आहे, पण तरी मला असं वाटतं की गझलेतून त्यांचा एकदा परिचय व्हावा, त्यामुळे मी एकदा पराग सरांना विनंती करते की त्यांनी आपली गझल सादर करावी। धन्यवाद। खरे तर संजय गोडे सरांनी गझल विश्वास मंचाचे खूप आभारी आहे, त्यांनी मला इथे सादरीकरणाची संधी दिली। गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आणि आज घरची मंडळी आलेली आहे, पहिल्यांदा आई आहे, आमची सवय
आमचे वहिनी आहे मोठ्या भावाची बायको आणि आमचे पण शेती पण आहेत आणि आमचे सासरे विवेक बोलवले ते यात समावेश करतात आणि त्यांच्यासमोर सादरीकरण करण्याची ही पहिली वेळ. ऑल दी बेस्ट. एक मधला 2 शेर देतो. विवेक दादा समोर साजरी करण्याची संधी मिळणं हे फार मोठं भाग्य आहे. हो आज फरक तर बघू. एक मधला 2 शेर देतो. लावले जेव्हा खयालांचे दिवे चौफेर सारे, लावले जेव्हा खयालांचे दिवे चौफेर सारे, लागले उजळायला माझ्या सवे हे शेर सारे. क्या बात आहे. लागली बघ सारखी गंधाळण्याची आस त्यांना, लागली बघ सारखी गंधाळण्याची आस त्यांना, शब्द माझे अंतरी आता तुझ्या हे पेर सारे. मी दिला नाही मनाचा आजवर पत्ता कुणाला, मी दिला नाही मनाचा आजवर पत्ता कुणाला, ठेवले बाहेरचे व्यवहार मी बाहेर सारे. गजल घेतो. वादळे घेऊन मोठी रोज फिरतो सारखा, वादळे घेऊन मोठी रोज फिरतो सारखा, मी वजा केले मला तर बाप बोलतो सारखा. पाहतो जिस्तात चपला पण तरीही चालत, पाहतो जिस्तात चपला पण तरीही चालतो, का मला जिंकून माझा बाप हरतो सारखा. लागले ना ऊन मजला भाजले ना पाय, लागले ना ऊन मजला भाजले हे पाय, भाजले ना पाय हे, सावली माथ्यावरी या बाप धरतो सारखा. जन्मल्यापासून नाही कळला जो कधी, जन्मल्यापासून नाही कळला जो कधी, बाप झालो आज तेव्हा बाप कळतो सारखा. जीवनाची वाट सोपी होत जाते सारखी, जीवनाची वाट सोपी होत जाते सारखी, चालताना हात जेव्हा बाप धरतो सारखा. शेवटचा शेर. पाहतो देवाऱ्यातले देव सारे रोज मी, पाहतो देवाऱ्यातले देव सारे रोज मी, जोडतोय हात जेव्हा बाप स्मरतो सारखा. वादळे घेऊन मोठी रोज फिरतो सारखा, मी वजा केली मला तर बाप उडतो सारखा, मी वजा केली मला तर बाप उडतो सारखा. आता त्यांना पण ऐकत जा घरी. खूपच सुंदर. आणि बाप म्हटला की मला शशिकांत कोळी यांचा एक फार सुंदर शेर आहे, तो शेर आठवतो. तो असं म्हणतो की धनाची लाभली पेटी मला माझ्या नशिबाने, धनाची पेटी लाभली मला माझ्या नशिबाने, किती श्रीमंत झालो मी मुलीचा बाप झाल्यावर, किती श्रीमंत झालो मी मुलीचा बाप झाल्यावर. यानंतर खूपच फार सुंदर. आणि जर आपण बघायला गेलं ना फार सुंदर लिहिलेले आहे बापावर, अनेकांनी इतके सुंदर शेर लिहिलेले. आणि एक शेर मी सांगते की अभिषेक उदावंत यांचा शेर आहे आणि ते असं म्हणतात की मुलीचा बाप आहे या भीतीने, मुलीचा बाप आहे या भीतीने, एक ढग मग आत काळभोर होतो, एक ढग मग आत काळभोर होतो. यानंतर मी चौरे सरांना विनंती करेन की त्यांनी आपली रचना सादर करावी. सर्व रसिकांना नमस्कार. पहिला मुशायरा आहे आणि संतदादांनी पात्र समजलं मला इथं बसण्यासाठी आणि त्यांच्या खातर आलो आहे. गजलेचं ओळख माझी ते म्हणले की परिचय पाठवा, म्हटलं माझा परिचय काहीच नाही, जे थोडंफार खरडतं ते तुम्हाला पाठवतो, तुम्ही मग बोलावले म्हणजे नंतर तो परिचय बघूया नंतर काय आहे. तर थोडंफार इकडं तिकडं झालं तर सांभाळून घ्या. समजला बस. एक मधला 2 शेर घेतो. बस नको घेऊच मधवर आळतो, बस नको घेऊच मधवर आळतो, त्या तुझ्या नजरेसही सांभाळतो, बस नको घेऊच मधवर आळतो, त्या तुझ्या नजरेसही सांभाळतो. सांगते मन मोकळे तर जोडणार, सांगते मन मोकळे तर जोडणार, त्या मनाने या मनाशी नाळतो.
क्या बात. बस नको घेऊस मजवर आळतो त्या तुझ्या नजरेसही सांभाळतो. चेहरा माझाच हा दिसणार बघ. चेहरा माझाच हा दिसणार बघ. पाहिजे तर मन तुझेही चालतो. पाहिजे तर मन तुझेही चालतो. बस नको घेऊस मजवर आळतो त्या तुझ्या नजरेसही सांभाळतो. गजल ठेवतो. आजही विषय एकच घेतोय तो मधला आणि शेरचा. आजही रोज झुरतात डोळे. आजही रोज झुरतात डोळे. सांज होताच भरतात डोळे. आजही रोज झुरतात डोळे. सांज होताच भरतात डोळे. चेहरा एक तिचा पाहिला की. चेहरा एक तिचा पाहिला की विश्व बाकी विसरतात डोळे. सहज हसून खोटे जरासे. सहज हसून खोटे जरासे कष्ट सारे होतात डोळे. आजही रोज झुरतात डोळे. सांज होतात भरतात डोळे. आतले आत्मन झाकते पण. आतले आत्मन झाकते पण उघड सारेच करतात डोळे. ती जराशी कुठे दूर जाते. ती जराशी कुठे दूर जाते केवढे पण तरसतात डोळे. आजही रोज झुरतात डोळे. सांज होताच भरतात डोळे. ते कितीही निरागस हसू दे. ते कितीही निरागस हसू दे काळजी घे फसवतात डोळे. ते कितीही निरागस हसू दे काळजी घे फसवतात डोळे. आजही रोज झुरतात डोळे. सांज होतात भरतात डोळे. पाय उचलून जातो पुढे मी. पाय उचलून जातो पुढे मी पण तिच्यावरच स्थिरतात डोळे. आजही रोज झुरतात डोळे. दारणा पायरी काळ झाला. दारणा पायरी काळ झाला मग कसे आत शिरतात डोळे. दारणा पायरी काळ झाला मग कसे आत शिरतात डोळे. धन्यवाद. क्या बात है. एवढं दर्जेदार लिखाण आहे आणि असं आम्हाला अजिबात वाटत नाही की हा तुमचा पहिला मुशायरा आहे असं. त्यामुळे तुम्ही आमच्या सोबत आता कायम असणार आहात. यानंतर संजू दादा मी विनंती करेन की त्याने त्याची रचना सांगावी, ऐकवावी आणि त्यात आम्हाला न्हावून काढावं. पण तरी पण संजू दादाबद्दल दोन ओळी बोलण्याचा मोह आवडत नाही. कारण आज आपण गझल विश्वास मध्ये 31वा हा कार्यक्रम आपण घेतो आहोत. कुठलीही परंपरा ही एका दिवसाने सुरू होत नाही. ती सुरू होण्यासाठी त्याच्यामध्ये लागणारं सातत्य, संयम, तुझं पेशन्स आहे, तो पेशन्स माणूस म्हणून किती गरजेचा आहे हे संजूदाकडे बघून शिकायला मिळतं. आणि जेवढा म्हणजे नाशिकच्या इतिहासामध्ये जेव्हाही कधी गझल आणि नाशिक असा सहसंबंध येईल ना तेव्हा संजूदाशिवाय ते पूर्ण होणार नाही असं मला वाटतं. आणि याला संजूला पुढे विनंती करते की त्याने आपली रचना सादर करावी. धन्यवाद. आता तुझी कविता किंवा गझल आणि जे काय ऐकणार आहोत ते खरडल्यावरून त्यांनी सुरुवात केली होती. खरडल्या मी तिथेच अडकून पडलो आहे. त्यानंतर तुम्ही पुन्हा डोळ्यात वगैरे बरंच आम्हाला डोंबवलं. खरडल्या हा शब्द मीही वापरला होता. नंतर विवेक दादा सारखे लोक आम्हाला सांगतात की तुम्ही हसल्यावर सुद्धा खरडलं म्हणू नका. कारण खरं तर सॉरी सर विवेक दादांना पाहिलं आणि थोडस पचकल्यासारखं झालं की विवेक दादा आलेले कारण मला बहुतेक ओळखत नाही पण मी ऐकलंय त्यांना. ही
खरंच गंभीर गोष्ट आहे. जे काही लिहू आपण ते विचारपूर्वकच लिहितो, तेव्हा त्याला खरडलं म्हणण्याचा उपमत आपण करायचं नाही, म्हणजे ती गांभीर्य आपल्याला येईल. मी लिहिलं होतं खरडल्या आणि मग ते मी उधळल्या केलं. मी ते तुम्हाला ऐकवतो की एकदा सौभद्र मुक्कामास होता येथल्या, एकदा सौभद्र मुक्कामास होता येथल्या, 4 कविता काल त्यानेही जगावर उधळल्या. हे पुढे सौभद्रला विसरून जावे लागते, वेळ आल्यावर पुढे मागे बघावे लागते. ते त्या निमित्तानं. आणि तुम्ही डोळ्याचं फार आम्हाला साधं होतात. हो, त्या डोळ्यावरून 1-2 शेर. तुझ्या डोळ्यात दिसते नित्य स्वागत, तुझ्या डोळ्यात दिसते नित्य स्वागत, स्वतःला मी किती शिकवू शराफत. तुझ्या डोळ्यात दिसते नित्य स्वागत, स्वतःला मी किती शिकवू शराफत. तुझ्या नजरेत काळीभोर जादू, तुझ्या नजरेत काळीभोर जादू, तुझा चेहरा अजिंठ्याची नजाकत. तुझ्या भुवया धनुष्याच्या कमानी, तुझ्या भुवया धनुष्याच्या कमानी, तुझ्या बिंदीत गजलेची अलामत. अगा प्रत्येक आहे जीव घेणी, मला छळते तुझी प्रत्येक हरकत. उभ्या दुनियेस मी विसरून गेलो, उभ्या दुनियेस मी विसरून गेलो, तुझ्या डोळ्यास मी बसलोय वाचत. उभ्या दुनियेस मी विसरून गेलो, तुझ्या डोळ्यास मी बसलोय वाचत. जणू गोदावरीचा डोह आहे, जणू गोदावरीचा डोह आहे, तुझ्या डोळ्यात जग आहे तरंगत. जणू गोदावरीचा डोह आहे, तुझ्या डोळ्यात जग आहे तरंगत. कुठे पोचायचे होते मला अन, कुठे आलो तुझ्या नादात वाहत. तुझ्या डोळ्यात दिसते नित्य स्वागत, स्वतःला मी किती शिकवू शराफत. असो, अजून दुसरे काहीतरी कलम घेतले. म्हणजे काय होतं दादा, गझल सादर करणं एक सलग गझल सादर करण्यापेक्षा आवडणार किंवा तुम्हाला आवडू शकेल असं छोटे छोटे वेळचे शबरीनं उष्टे करून रामाला खाऊ घालावं, तसं काहीतरी 2-4 शेर ऐकवले तरी चांगलं वाटेल असं वाटतं कधी कधी. वेंधळ वेळे ध्यास तुझे, वेंधळ वेळे ध्यास तुझे, छळणारे मधुमास तुझे. वेंधळ वेळे ध्यास तुझे, छळणारे मधुमास तुझे. तू केलीस कसली जादू, सगळीकडे आभास तुझे. तू असल्यावर त्रास तुझा, तू असल्यावर त्रास तुझा, तू नसल्यावर भास तुझे. मरणाची नाही भीती, मरणाची नाही भीती, आकर्षण भ्रमरास तुझे. ठरेलही जीवदान खरे, दर्शन मरणाऱ्यास तुझे. ठरेलही जीवदान खरे, दर्शन मरणाऱ्यास तुझे. वेंधळ वेळे ध्यास तुझे, छळणारे मधुमास तुझे. अनेक वेगळी माझा स्वभाव किंवा भूमिका. वेलकम अतुल सर. LIC मधला आपला जॉब आवरून थंबचं पंचिंग करून सर ओढीनं गझलेच्या इथपर्यंत आले. ती गझल खरंच वेळ लावते. क्रोध चित्ती उरात कळ ठेवू, क्रोध चित्ती उरात कळ ठेवू, कशाला मनात बळ ठेवू. क्रोध चित्ती उरात कळ ठेवू, मी कशाला मनात मळ ठेवू. जी कधी पूर्ण होत नसते ती,
अपेक्षाच वायफळ ठेवू क्या बात है, क्या बात है. ही कधी पूर्ण होत नसते ती का अपेक्षाच वायफळ ठेवू मी कशाला मनात मळ ठेवू कर्म लक्षात ठेवले नाही कर्म लक्षात ठेवले नाही काय लक्षात कर्मफळ ठेवू कर्म लक्षात ठेवले नाही काय लक्षात कर्मफळ ठेवू जग सुखालाच ओसरी देते जग सुखालाच ओसरी देते दुःख माझे पुन्हा जवळ ठेवू जग सुखालाच ओसरी देते दुःख माझे पुन्हा जवळ ठेवू आणि काय झाकून ठेवण्याजोगे काय झाकून ठेवण्याजोगे चल जगाच्या पुढे ठिकाण ठेवू काय झाकून ठेवण्याजोगे चल दादाला हसू आलं म्हणजे अक्षर आवडला. आज यशस्वी मॅडम राखी जोशी मॅडम हे फार दुरून येतात म्हणून मला यांचं विशेष कौतुक. थोडस काही अडथळा आला तर येणं नाही होणार पण गजलेच्या प्रेमापोटी एवढा आभार आलेला असताना आणि गणपती बाप्पा आलेले असताना आपण इथं आहोत मोठी गोष्ट आहे. जन्म गेला उन्हामध्ये माझा जन्म गेला उन्हामध्ये माझा का नको नाव होरपण ठेवू जन्म गेला उन्हामध्ये माझा का नको नाव होरपण ठेवू मी कशाला मनात मळ ठेवू आत्मचिंतन करायचे आहे आत्मचिंतन करायचे आहे तर स्वतःच्या जवळ कुदळ ठेवू आत्मचिंतन करायचे आहे तर स्वतःच्या जवळ कुदळ ठेवू जिंदगी एक आरसा आहे जिंदगी एक आरसा आहे आरशासारखी नितळ ठेवू कळ ठेवू मी कशाला मला कळ ठेवू आणि आता आपण आपल्या निवेदिकेला ऐकू एक म्हणजे आज जयश्री पण कमी आहे त्यामुळे आमच्याकडे बराच वेळ आहे आम्ही ऐसपैस तुम्हाला कविता ऐकवू शकतो ते ऐकतील पण आपण त्यांना कंटाळा येणार नाही अशा कविता ऐकायच्या तर आरती जी कविता मी कविता करेन सादर पण आपण कुठे होतो माहिती का खरडले शब्दावर होतो गझल बिझलवर होतो आणि मला आता खरडले म्हणावं नाही म्हणावं हा वादाचा विषय असू शकेल नाही का पण मला वैभवकुंची एक अतिशय सुंदर अशी गझल आजच हाती लागली आणि एवढी सुंदर होती. वैभवकू असं म्हणतात की घे हे चिंतन मात्रांचे रामबाण औषध आहे घे हे चिंतन मात्रांचे रामबाण औषध आहे तुला म्हणे गझले तंत्रमंत्रांची लागण आहे अजूनही माणूस कुरला माणूस का झाला नाही अजूनही माणूस कुरला माणूस का झाला नाही का नाही झाला माणूस होण्यामागे त्याच्यामधले माकड आहेत बरेच तत्वज्ञान खरडले बरेच तत्वज्ञान खरडले पण ते जगला नाही बरेच तत्वज्ञान खरडले पण ते जगला नाही म्हणून कोरे त्याच्या आयुष्याचे पुस्तक आहे प्रत्यक्षात नसावे पण दुःखाला बघता यावे प्रत्यक्षात नसावे पण दुःखाला बघता यावे त्याच्या असण्यापेक्षा त्याचे दिसणे सुंदर आहे असेच काहीसे आहे पण नक्की माहित नाही असेच काहीसे आहे पण नक्की माहित नाही आहे आणि नाही मधले काही विठ्ठल आहे आहे आणि नाही मधले काही विठ्ठल आहे. खर तर मी पराग सरांचं अकाउंट चेक करत होते आणि असते ती सूत्रसंचालकावर जबाबदारी असते ना की जेव्हा आपण नवीन लोकांना भेटतो वाचतो ऐकतो आणि त्यांना सादर करायचं असतं ना इतरांसमोर मग त्यांना पण वाचावं लागतं आपल्याला आणि माझं असं लक्षात आलं की विठ्ठलावर खूप लिहिलंय त्यांनी आपण त्यांच्याकडे नक्कीच येऊया पण ही एक वैभवकुंची गझल अशी आहे की तिने सगळ्यांनाच सामावून घेतलंय त्याच्यामध्ये गझलही आली आहे आणि खरडले पण आले आणि विठ्ठलही आलेला आहे
ते खरं पॉझिटिव्ह सेन्स मध्ये बिलकुल बिलकुल जबाबदारीने. आणि माझी सादर केली पाहिजे का? खरं तर सूत्रसंचालकाने असं करू नये. नाही आम्हाला अपेक्षा आहे आपल्या मंचावरचा पण मी नेहमी म्हणते तसं की गझलेचं तंत्र म्हणजे मी फार वर्षांपूर्वी संजुदानेच मला फार वेळ काढून शिकवलं. गझल मला सगळी कळते पण मला एका पॉइंटवर हे कळून चुकलं की आपण ते लिहू शकत नाही. आणि ज्याला जी येतं ना त्याने तेच करावं. उगाच फंदात पडू नये. उगाच फंदात पडू नये म्हणण्यापेक्षा उगाच काढू नये कविता. तर माझी कविता मी सादर करते. उगाच करू नये. गलभार कविता. कवितेचं नाव आहे गलभार कविता. खिडकीतून डोकावणारं आकाश कवेत घेण्याची स्वप्न. खिडकीतून डोकावणारं आकाश कवेत घेण्याची स्वप्न रोजच पहावे. निश्चल समाधिस्थ निवांतपणा तुझीच साधना ती. अंधाऱ्या खोलीच्या आत उजेडायला एक झरोका पुरेसा. अंधाऱ्या खोलीच्या आत उजेडायला एक झरोका पुरेसा. तू तर अख्खा सूर्य होऊन येतो. प्रचंड प्रखरते कवितेच्या कवच कुंडलांना उजळून टाकणारा. तरीही आयुष्याच्या निम्म्या काळासाठी गुडूप होणारा. त्या रात्रींची चाहूल नकोस करते रोजच. त्या रात्रींची चाहूल नकोस करते रोजच. तशी कविता प्रसवत नाही रोज रात्री. तशी कविता प्रसवत नाही रोज रात्री. एकटेपणाचं स्वातंत्र्य मुक्तपणे उधळण्याची संधीही तूच देतोस. एकटेपणाचं स्वातंत्र्य मुक्तपणे उधळण्याची संधीही तूच देतोस. डोळ्यांची पिसेदार पंख आभाळवर फिरून येतात तेव्हा खिडकीच होते खिडकीला उघडणारं दार. डोळ्यांची पिसेदार पंख आभाळवर फिरून येतात तेव्हा खिडकीच होते खिडकीला उघडणारं दार. येत जा येत जा गडगडासह असा गर्द होऊन. येत जा असा गडगडाटासह गर्द होऊन. ओटीत घेईन सारी सळसळ गर्भार कविता होऊन. गर्भार कविता होऊन. धन्यवाद. यानंतर मी पराग सरांना विनंती करते की त्यांनी आपली रचना सादर करावी. आईंनी आता सांगितलंच की विठ्ठलाचा उल्लेख केला की विठ्ठला मी खूप लिहिला. तर विठ्ठलावरचीच एक गझल आज आहे. पेडतो बघ जुनी मी उठारी तुझी. पेडतो बघ जुनी मी उठारी तुझी. चालतो विठ्ठला आज वाडी तुझी. एकदा पालखी सोड केव्हा तरी. एकदा पालखी सोड केव्हा तरी. मांडतो सांगकुटवर पथारी तुझी. पेडतो बघ जुनी मी उठारी तुझी. पावताना म्हणे लाच घेतोस तू. पावताना म्हणे लाच घेतोस तू. तेव्हा ती ठेप सारी पुढारी तुझी. पेडतो बघ जुनी मी उठारी तुझी. घ्यायचा आज ताबा विटेचा तुझ्या. घ्यायचा आज ताबा विटेचा तुझ्या. द्यायची सांगा आहे तयारी तुझी. लावले घर तुकोबास सोडायला. लावले घर तुकोबास सोडायला. चालली चांगली सावकारी तुझी. पेडतो बघ जुनी मी उठारी तुझी. घोरावली सवता किती लावला. तुकारामांना काय सोडायला लागलं. मुलीला घोर लागला. घोरावली सवता किती. घोरावली सवता किती लावला. काय केली तिने वाट मारी तुझी. पेडतो बघ जुनी मी उधारी तुझी. आणि शेवटचा शेर थोडा खास आहे. वाटले खूप जे देव भोळे तुला. वाटले खूप जे देव भोळे तुला. बघ दिली आज त्यांनी सुपारी तुझी. पेडतो बघ जुनी मी उधारी तुझी. चालतो विठ्ठला जवानी तुझी. चालतो विठ्ठला जवानी. मला सरांच्या याच्यावरून एक शेर आठवला की मी देवासोबत केली सौदेबाजी. मी देवासोबत केली सौदेबाजी. माझी बुद्धी केवढी भिकारी झाली. देहासोबत आत्म्याची वारी झाली. सरते शेवट प्रज्ञा संसारी झाली.
काही श्वासांचे देणे घेणे झाले, काही श्वासांची फक्त उधारी झाली. आज यात्रा याचनांची थांबली आहे. आज यात्रा याचनांची थांबली आहे. दोर श्वासांची भुकेने कापली आहे. आज यात्रा याचनांची थांबली आहे. दोर श्वासाची भुकेने कापली आहे. वाटतो आहे तुला हा खेळ शब्दांचा. वाटतो आहे तुला हा खेळ शब्दांचा. ही गजल वेळे करे तर आपली आहे. छान आहे ना सखी हा बघ तुझा फोटो. छान आहे ना सखी बघ हा तुझा फोटो. प्रतमनावर एक ज्याची छापली आहे. काल जर पाऊस झाला गार थेंबांचा. काल जर पाऊस झाला गार थेंबांचा. आज माती एवढी परी आहे. लागलो आहे तुला गिरवायला आता. लागलो आहे तुला गिरवायला आता. डायरी तू फक्त माझी व्यापारी आहे. आज यात्रा याचनांची थांबली आहे. आज शमला शेवटी आकांत पोटाचा. आज शमला शेवटी आकांत पोटाचा. मी चितेवर भाकरी या थापली आहे. आज यात्रा याचनांची थांबली आहे. दोर श्वासांची भुकेने कापली आहे. दोर श्वासांची भुकेने कापली आहे. निवेदिकेला थोडंफार काम द्यायला हवं. फार सुंदर असं सादरीकरण झालंय त्यांचं. आणि त्या ठिकाणी आपले आवाज जे आहेत, कमलाकर आबा एके ठिकाणी असं म्हणतात की वाळ देले पाण सुद्धा अर्पिता. वाळ देले पाण सुद्धा अर्पिता. देव नक्की भेटतो सांगिता. कोठली पूजा जनाई बांधते. कोठली पूजा जनाई बांधते. लाभतो विठ्ठल दळिता कांडिता. लाभतो विठ्ठल दळिता कांडिता. जो चराचरात आहे, जो अनुरेणूत आहे, तो आपल्या सगळ्यात आहे. आणि त्यालाही शब्दात बांधणं इतकं सोपं नाही. आणि हे अतिशय अवघड असं काम इतक्या सुंदर पद्धतीने यांनी केलं आहे. यानंतर मी चौबे सरांना विनंती करते की त्यांनी आपली रचना सादर करावी. गजल ठेवतो. भरवशाने भरवशाचा घात केला. भरवशाने भरवशाचा घात केला. काळजावर केवढा घात केला. भरवशाने भरवशाचा घात केला. काळजावर घात आलेला आहे. धन्यवाद. भरवशाने भरवशाचा घात केला. काळजावर केवढा घात केला. शांततेसाठी उडवली पाखरे जी. शांततेसाठी उडवली पाखरे जी. वाद सुरू त्यांनीच पण रानात केला. प्राण ज्याने फुंकला विश्वात अवघ्या. प्राण ज्याने फुंकला विश्वात अवघ्या. माणसांनी देव तो दगडात केला. भरवशाने भरवशाचा घात केला. काळजावर केवढा घात केला. भेटला ना कण उजेडाचा कुठेही. भेटला ना कण उजेडाचा कुठेही. दाट एवढा दिवीर का नशिबात केला. घासभर भाकर दिली नाही कुणाला. घासभर भाकर दिली नाही कुणाला. अन घराचा उंबरा सोन्यात केला. भरवशाने भरवशाचा घात केला. काळजावर केवढा घात केला. यायचे नव्हतेच जर फिरोणी परत. यायचे नव्हतेच जर फिरोणी परत. वायदा खोटात का प्रेमात केला. स्फुंद तो एकटा पिसारा गाव तिकडे. स्फुंद तो एकटा पिसारा गाव तिकडे. फाटे आणि केवढा शहरात केला. स्फुंद तो एकटा पिसारा गाव तिकडे. स्फुंद तो एकटा पिसारा गाव तिकडे. थाटे यांनी केवढा शहरात गेला. कळत नाही रोज जर सांगून त्याला. कळत नाही रोज जर सांगून त्याला. बदल थोडा मीच मग माझ्यात गेला.
कळत नाही रोज जर सांगून त्याला, बदल थोडा मीच मग माझ्यात केला, भरोशाचा घात केला, काळजावर केवढा आघात केला. धन्यवाद. भरोसेवाली गझल आहे. भरोसेवाली गझल आहे. आणि पुढची गझल येत आहे. हो हो भरोसाची जी गझल होती ना, म्हणून लागलीच मला आठवलं की न कोई वादा न कोई यकी न कोई उम्मीद, न कोई वादा न कोई यकी न कोई उम्मीद, मगर हमें तो तेरा इंतजार करना था. और आपकी गजल भी आ गई. यानंतर पुढची गजल. भरोशाच्या सरी आल्या तशा गेल्या, भरोशाच्या सरी आल्या तशा गेल्या, दिवा स्वप्नात श्रावण कोरडा गेला, भरोसा ठेवला होता तडा गेला, कसे सांगू कुठे आणि केवढा गेला. गुन्हा नव्हताच माझा एकट्याचाही, तिचाही शब्द थोडा वाकडा गेला, आणि नक्का मोठी करू आई तिच्या मधली, हिरकणीला कुठे सोपा करा गेला. नका मोठी करू आई तिच्या मधली, हिरकणीला कुठे सोपा करा गेला. तुमची पुढे कधी. धन्यवाद. गात गेला तडा विषय तोच घेतो. प्रेम कुणावर करून तर बघ, प्रेम कुणावर करून तर बघ, आणि त्यासाठी झुरून तर बघ. प्रेम कुणावर करून तर बघ, आणि त्यासाठी झुरून तर बघ. रोज नव्याने जगू वाटेल, रोज नव्याने जगू वाटेल. जरा कुणावर मरून तर बघ, प्रेम कुणावर करून तर बघ, आणि त्यासाठी झुरून तर बघ. विसरशील तू सहज तुला आहे, विसरशील तू सहज तुला आहे, मिठीत माझ्या शिरून तर बघ. प्रेम कुणावर करून तर बघ, आणि त्यासाठी झुरून तर बघ. हल्ली हल्ली गेली. धन्यवाद. कंटिन्यू करतोय. विसरशील तू सहज तुला आहे, मिठीत माझ्या शिरोळ तर बघ. उन्हात राहू उभा किती मी, उन्हात राहू उभा किती मी, बस एकदा तू वळून तर बघ. उन्हात राहू उभा किती मी, बस एकदा तू वळून तर बघ. कवेते येते अंबर सुद्धा, कवेते येते अंबर सुद्धा, पंख तुझे पाकडून तर बघ. कवेते येते अंबर सुद्धा, पंख तुझे पाकडून तर बघ. लोकांची पण कळेल दानत, लोकांची पण कळेल दानत, झोळी पुढे पसरून तर बघ. लोकांची पण कळेल दानत, झोळी पुढे पसरून तर बघ. प्रेम कुणावर करून तर बघ, आणि त्यासाठी झुरून तर बघ. तुमची परवानगी असेल तर घेऊ दादा, परवानगीने. एवढं दूर देणार नाही. मी विषय तोच आहे. मी असा पण कसा होत जातो, मी असा पण कसा होत जातो, रोज केवळ तिचा होत जातो. मी असा पण कसा होत जातो, रोज केवळ तिचा होत जातो. ओठ ओठांवरी ठेवते अन, ओठ ओठांवरी ठेवते अन, जीव वेळा तिचा होत जातो. मी असा पण कसा होत जातो. गावभर वाघ होऊन फिरतो, गावभर वाघ होऊन फिरतो, आणि घरी तो ससा होत जातो. मी असा पण कसा होत जातो, रोज केवळ तिचा होत जातो. हाय नको तू, हाय घेऊ नको तू कुणाची, हाय घेऊ नको तू कुणाची, शाप त्याचा खरा होत जातो.
हाय घेऊ नको तू कुणाची शाप त्याचा खरा होत जातो मी असा पण कसा होत जातो काम होताच त्या माणसाचा काम होताच त्या माणसाचा रोज मग अडथळा होत जातो काय उपचार भेटून करते काय उपचार भेटून करते रोग माझा बरा होत जातो श्वास देहात तू भर कितीही श्वास देहात तू भर कितीही सतत एक एक रिका होत जातो पाल उठताच मग भीड सरते पाल उठताच मग भीड सरते गाव पुन्हा सुना होत जातो गाव पुन्हा सुना होत जातो मी असा पण कसा होत जातो रोज केवळ तिचा होत जातो खरंय आणि खूप सुंदर रचना सादर केल्या त्यांनी त्याच्यामध्ये आपल्याला दुःखाचे सोहळे बघायला मिळतात जसं संजूला म्हटलं ना की काय आहे थोडंसं उठतोय तरी आपण त्याला नाव म्हणतोय त्याला इतकी सुंदर दाद देतोय तर ती मानवी वृत्ती आहे की आपल्याला आधी दुःख होतं आणि आपण नंतर त्याचा सोहळा करतो अपने मन की बात किसी ने कही दी तो वाह आता है म्हणजे आधी आपण आह करतो नंतर त्यावरच आपण वाह म्हणतो आणि असा तो सोहळा आपण करत असतो आणि मला वाटतं गझल कविता म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपला दुःखाचा सोहळाच असतो आणि तो आपण शब्दात मांडत असतो आणि यानंतर मी संजूला विनंती करेन की त्याने आपली रचना सादर करावी जन्मभर केलीस धावाधाव तू ही नवीच कदाचित ऐकली नसेल जास्त लोकांनी जन्मभर केलीस धावाधाव तू गाठला नाहीस तरीही गाव तू जन्मभर केलीस धावाधाव तू गाठला नाहीस तरीही गाव तू क्षणभरासाठी तुझी आरास ही संजया वाळूत लिहिले नाव तू जन्मभर केलीस धावाधाव तू आणि जन्मभर होतास ज्याचा सोबती जन्मभर गिरीसर आहे ना लक्षात जन्मभर होतास ज्याचा सोबती घेतले नाहीस त्याचे नाव तू जन्मभर केलीस धावाधाव तू जागला नाहीस शब्दाला कधी जागला नाहीस शब्दाला कधी बोलणी केला सदा गुंजाव तू जन्मभर केलीस धावाधाव तू आणि तू भरोशाच्या म्हशीचा टोलगा मेरे आपके हर एक के अंदर की बात है तू भरोशाच्या म्हशीचा टोलगा जा तुझ्या नावास काडी लाव तू जन्मभर केलीस धावाधाव तू गाठला नाहीस तरीही गाव तू निगावर आठवतं की जिथे भावात नाही राहिला भाऊ कशासाठी पुन्हा गावाकडे जाऊ शहरात आलेल्या माणसाला गावाकडे गेल्यानंतर असे काही अनुभव येतात 1-2 दिवस 3 दिवस राहिले की काय बदललं नाहीये जर आठवड्यावर राहिलो तर तिथे लगेच तुझा भाव होऊन जाईल आत्मीयता फक्त सेकंदाची राहिली गाव असो की शहर असो तर जिथे भावात नाही राहिला भाऊ कशासाठी पुन्हा गावाकडे जाऊ मला कळलेच नाही विसरलोय मी मला कळलेच नाही मी कसा झालो टिकाऊ व्हायच्या नादात टाकाऊ कशासाठी पुन्हा गावाकडे मला कळलेच नाही मी कसा झालो टिकाऊ व्हायच्या नादात टाकाऊ एक परत म्हटलं तर एक गमतीदार थोडा रोमांस जीव जेव्हा कुलावर जडू लागतो श्वास तेव्हा किती धडधडू लागतो
मी हरवतोय हल्ली कुठेही मला, मी हरवतोय हल्ली कुठेही मला, मी कुठेही तिला सापडू लागतो, मी हरवतोय हल्ली कुठेही मला, मी कुठेही तिला सापडू लागतो, जीवन जेव्हा कुणावर जडू लागतो, वाटते वेळ लागेल आता मला, वाटते वेळ लागेल आता मला, मी कुठेही गझल बडबडू लागतो, जीव जेव्हा कुणावर जडू लागतो. प्रेमात पडल्यावर कविता शायरी सुचते मला, ती मला बेधडक न्याहळू लागते. सगळ्याच प्रेमाबद्दल असं होत नाही, पण एखाद्याची नजर इतकी धाडशी असते का तो म्हणजे ज्याला ती बघते तोच लाजून कोरा मोरा असंही भाग्य असतं काही नाही. मला बेधडक न्याहळू लागते, मी तिला पाहिल्यावर दडू लागते, नाचल्यावर सुखात. अब ये शेर आपको भी इतना ही अपील होगा. नाचल्यावर सुखाच्या सरी अंगणी, नाचल्यावर सुखाच्या सरी अंगणी, आग शेजारचा पाखडू लागतो. नाचल्यावर सुखाच्या सरी अंगणी, आग शेजारचा पाखडू लागतो. हा, आणि मग मला प्रश्न पडतोय की का मला येत नाही कडू वागता, का मला येत नाही कडू वागता, चांगला जर जगाला कडू लागतो, का मला येत नाही कडू वागता, चांगला जर जगाला कडू लागतो. आणि एक अच्छा शेर आहे की वागतो देव जेव्हा मनासारखा, वागतो देव जेव्हा मनासारखा, फक्त तेव्हा मला वागतो देव जेव्हा मनासारखा, फक्त तेव्हा मला आवडू लागतो. आपल्याला कसा देव पावायचा, आपल्याला कसा देव पावायचा, देव पाहून आपण रडू लागतो. हे दोन शेर म्हणजे त्या मूळ गझलेच्या टोनला, त्या मूळला अनुसरून नव्हते, पण ते या जमिनीत होते म्हणून घेतले. जीव जेव्हा कुणावर जडू लागतो, श्वास तेव्हा किती घडू लागतो. पाहुण्या हो त्यांची वडील जरा आजारी आहेत. तर कसं असतं ना की एखाद्या माणसाचं अख्खं आयुष्य जर आपल्याला समजून घ्यायचं असेल ना तर त्याने लिहिलेलं पुस्तक आवर्जून वाचावं. त्याच्या 40 वर्षांचा अनुभव त्या पुस्तकामध्ये सामावलेला असतो. त्याच्या सवया एखादी गोष्ट एखादी तात्पुरती गरज आहे आणि ती गरज माझी जेव्हा पूर्ण होते ना तेव्हा मला आनंद मिळतोय, पण मला त्यातून जगण्याचं समाधान मिळेलच असं नाहीये. इथून आपल्याला जे काही मिळतंय ना तर ते फक्त जगण्याचं समाधान मिळतंय, हा काही क्षणिक आनंद नाहीये. आणि या सगळ्या याच्यामध्ये पुन्हा माझी पोटगी द्यायची वेळ झालेली. नुकतीच लगबगीचं अंथरूण झटकून उठलेली जडावलेली शरीर, नुकतीच लगबगीचं अंथरूण झटकून उठलेली जडावलेली शरीर, आठवणची चिकटे उघडू देत नाहीत मेंदूच्या पापण्या.
मी मात्र सगळं सोडून दिसते तुझ्या. तू कूस बदलून येतात आणि जीवनाचं सार साठत जातं मातीच्या गर्भात. खोलवर स्वच्छ नितळ होऊन तुझं येणं झरा होऊन वाहतं तुझ्याच रूपात. भुकेलेली पिल्ल पसरण्याची आस लावून मिटल्या पापण्याखालची स्वप्न जागी होतात तुझ्यासोबतची कॉफी आठवून. धन्यवाद. यानंतर मी पराग सरांना विनंती करेन की त्यांनी आपली रचना सादर करावी. कवी ते जिंदगी ओवाळण्याच्या तू कलेवर बोल माझ्या. जिंदगी ओवाळण्याच्या तू कलेवर बोल माझ्या. वाढतो आहे मनाशी सारखा बघ रोज गुंता. वाढतो आहे मनाशी सारखा बघ रोज गुंता. रोज छळणाऱ्या खुळ्या तू जाणीवेवर बोल माझ्या. बांध आहे घातला मी दाटणाऱ्या आसवांवर. बांध आहे घातला मी दाटणाऱ्या आसवांवर. चिंब या डोळ्यातल्या तू याचनेवर बोल माझ्या. चांगले नाही मला हे असे टाळून जाणे. चांगले नाही मला हे असे टाळून जाणे. टाळण्याआधी जरा तू वंचनेवर बोल माझ्या. काय केले काय उरले तेवढे मोजू नको तू. काय केले काय उरले तेवढे मोजू नको तू. शेवटी होती दिली त्या यातनेवर बोल माझ्या. आणि शेवटचा शेर आहे की पेटल्यावर लागलो सरनावरी उजळायला. पेटल्यावर लागलो सरनावरी उजळायला मी. मौन मग पाळून थोडे तूच देवर बोल माझ्या. जिंदगी ओवाळण्याच्या तू कलेवर बोल माझ्या. काळजावरती नको तू वेदनेवर बोल माझ्या. काळजावरती नको तू वेदनेवर. यानंतर मी जास्त वेळ न घेता किंवा जास्त न बोलता थोडे सरांना विनंती करेल की त्यांनी आपली रचना सादर करावी. घे फुलांचा गंध तो विरण्या अगोदर. घे फुलांचा गंध तो विरण्या अगोदर. धुंदसा हा एक ऋतू सरण्या अगोदर. घे फुलांचा तुमचं दादांना परत लक्षात आला असेल. घे फुलांचा गंध तो विरण्या अगोदर. धुंदसा हा एक ऋतू सरण्या अगोदर. वेळ तू घेणार अजूनी पण किती हा. वेळ तू घेणार अजूनी पण किती हा. सांग वेळा ते तिचे ठरण्या अगोदर. घे फुलांचा गंध तो विरण्या अगोदर. धुंदसा हा एक ऋतू सरण्या अगोदर. येत नाही रोज चालून संधी. येत नाही रोज चालून संधी. दार उघडा ती परत फिरण्या अगोदर. म्हणत होता फार मी मजबूत आहे. म्हणत होता फार मी मजबूत आहे. झाड मोठा सहज उन्मळण्या अगोदर. घे फुलांचा गंध तो विरण्या अगोदर. धुंदसा हा एक ऋतू सरण्या अगोदर. घे मला निरखून एकदा आणखी. घे मला निरखून एकदा आणखी. देख एकमेकात विरघळण्या अगोदर. रात दिन जीवास छळते सुख एखादे. रात दिन जीवास छळते सुख एखादे. सहजपणे येऊन ते मिळण्या अगोदर. गंध भरलेला असू दे पण कितीही. गंध भरलेला असू दे पण कितीही. दरवळत नाही कळी फुलण्या अगोदर. आजही देणार तो झोडीत पणती. आजही देणार तो झोडीत पणती. फाटकी पाहून घे भरण्या अगोदर. जर तुझ्या विण मज जगावे लागले तर. जर तुझ्या विण मज जगावे लागले तर. रोज मग मरणार मी मरण्या अगोदर. जर तुझ्या विण मज जगावे लागले तर. रोज मग मरणार मी मरण्या अगोदर. आठवण येताच होतो जीव वेडा. आठवण येताच होतो जीव वेडा. येत जाणार रोज मी झुरण्या अगोदर. येत जाणार रोज मी झुरण्या अगोदर.
धन्यवाद. बात आहे, बहुत बढ़िया सर. खूपच सुंदर. त्या शायराचा नाव आठवत नाही, सुंदर शेर आहे, बहुत निगाह पाजली असती. ते म्हणतात रंग आंखों के लिए, बू है दिमागों के लिए. अरे बात है. रंग आंखों के लिए, बू है दिमागों के लिए, उनको हाथ लगाने की जरूरत क्या है? क्या बात है. बेसबब बात बढ़ाने की जरूरत क्या है? आज तुम्ही बात बढ़ाने की बात करते हो. एक गजल लिहितो ना. यांच्यापेक्षा मोठी दाद नाही. पॉइंट टू नोट आहे. नाही, तुम्ही निर्णय विचारला दिला दुसऱ्या शेरामध्ये, त्यानंतर मला एक शेर आठवला माझा की मी तुला जेव्हा विचारू पाहिले लांबला तेव्हा तुझा निर्णय किती, वाटते आता जगाचे भय किती. आणि मला पुढचं जन्म श्वासांचा भुकेला होत जातो, जन्म श्वासांचा भुकेला होत जातो, शेवटी नुसता झमेला होत जातो. जन्म श्वासांचा भुकेला होत जातो, शेवटी नुसता झमेला होत जातो. वाहतो नुसत्या अपेक्षांच्या पखाली, वाहतो नुसत्या अपेक्षांच्या पखाली, जीव या दुनियेत हेला होत जातो. आणि जन्मतः माणूस स्वार्थाचा पुजारी, आणखी आपापलेला होत जातो. अरे क्या बात. जन्मतः माणूस स्वार्थाचा पुजारी, आणखी आपापलेला होत जातो, शेवटी नुसता जमेला होत जातो. आणि बोलतो प्रत्येक जण मारून ठोकर, बोलतो प्रत्येक जण माझ्याशी, बोलतो प्रत्येक जण मारून ठोकर, आपला नुसताच झेला होत जातो, शेवटी नुसता झमेला होत जातो. एवढी अक्कल शिकवते रोज दुनिया. त्या दुनियेचं निष्ठूर जे वागणं आहे तो संघर्ष आपल्याला सगळ्यांना आठळ आहे. एवढी अक्कल शिकवते रोज दुनिया, शेवटी मी फक्त चेला होत जातो. एवढी अक्कल शिकवते रोज दुनिया, शेवटी मी फक्त चेला होत जातो. आणि रोज देतो डंक विंचू वास्तवाचा, रोज देतो डंक विंचू वास्तवाचा, मी बिचारा अर्धनेला होत जातो. वास्तवाचा डंक देतो रोज विंचू, कसंही म्हटलं तरी रोज देतो डंक विंचू वास्तवाचा, मी बिचारा अर्धमेला होत जातो. आणि एक छान शेर आहे की भोवती पाहून शोभेची दुकाने. समाजामध्ये आज एक अतिशय गर्भ श्रीमंत वर्ग आहे, त्यांच्यासाठी काहीही समोर हजर करणं अशक्य नाही. आणि दुसरीकडे एक इतका निर्धन असा वर्ग आहे की ते एखाद्या सुखाची कल्पना सुद्धा करू शकत नाही. एवढ्या मोठ्या दरी समोर आहे की भोवती पाहून शोभेची दुकाने, जीव मेल्याहून मेला होत जातो, शेवटी नुसता जमेला होत जातो. आणि एक शेर की संपल्यावर जन्म घेण्याचे प्रयोजन, संपल्यावर जन्म घेण्याचे प्रयोजन, भार विठ्ठलही विटेला होत जातो. संपल्यावर जन्म घेण्याचे प्रयोजन, भार विठ्ठलही विटेला होत जातो. जन्म श्वासांचा भुकेला होत जातो, शेवटी नुसता झमेला होत जातो. सांगता करावीस या मैत्रिणीची. पुरेसा वेळ आपण प्रेक्षकांना ताटकळत ठेवले. मला असं वाटतं त्यांना एक छान काव्यानुभव आम्ही देऊ शकलो. आता ते खरं की खोटं ते प्रेक्षकांच्या दरबारात हजर आहे. पण आपले सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. मला आज थोडी शंका होती नेहमीपेक्षा
की गणपती बाप्पा आज किती लोकांना सवड देतील पण बाप्पांचं पण प्रेम आहे आमच्याकडे जवळ. नाही विघ्न आताच आहे ना. येत आहे स्नॅक्स येते पण अजून जाऊ का म्हणजे 1 लाख 200 म्हणजे कसं मी कंटाळलो नाहीये तुम्ही कंटाळण्याच्या आधी आमचा सेन्स होता. आम्ही असे कमी नाहीये की सतावणारे काही नाहीये. हे थांबा अजून एकदा एक ऐकतो असं नाही बरं ना चालू नाही वेळ. ऐकू काय छानसं. आणि जुनी कविता आहे. आई दर आषाढाला जावं लागतं माहेरच्या मावल्यांना. दर आषाढाला जावं लागतं माहेरच्या मावल्यांना सांगत असते आई. 4 महिन्यांच्या बाळाचं डोकं ठेवून ये म्हणते त्यांच्या पायावर. सोबत म्हसोबाचा आणि 7 मावल्यांचा नैवेद्य मेथीची भाजी असलेल्या भातासह. गावच्या बाहेर असलेल्या किंवा कधी कधी पुलाच्या खाली नदीवर बसतात म्हणे तिथे देवी. 12 तर कधी 7 आसरा म्हणतात ज्याला. आम्ही पण घेतो मग मुक्याटाने त्यांचा आसरा. देवीबारी होऊन लेकरा बाळांसह. येता जाता नारळ पण फोडीत जावं सांगत राहते आई. मला काही मागायचंच नव्हतं. मी फक्त बाळाला घट्ट धरून ठेवते. कपाळाची टिकली कोण नसल्यामुळे पडली असावी. आई घाईघाई ठसठसीत कुंकवाचं बोट टेकवते. माझ्या पायात काटा रुजला उतरता उतरता तसा तो मेंदूत आली. आईला बदलली जेव्हा बाळाची सूची पॅन्ट. माहेरपणाला आलेली प्रत्येक लेक, हातभर चुडा, डिझायनर साड्या, नव्या नवऱ्या, लेकरू बाळ्या सगळ्याच. उदबत्तीचा अख्खा पुडा पुढ्यात धरला आईनं. पेटव म्हटली. उदबत्तीसह घेतला पेट. धुराने घुसमटले पुन्हा एकदा विचार. नैवेद्याचा खचखच. त्या देवी दिसल्यात ना म्हसोबा. त्या दगडाजवळ एका कपात शेंदूर न काढी. आईने सांगितल्याप्रमाणे कपातल्या काडीने शेंदूर लावला त्याला. खालच्या थरावर प्रत्येक नवलेपण. पुढची आणखी काही वर्ष टिकून राहण्यासाठी. जवळ कित्येक कुत्री नैवेद्य खात आहेत. त्यांनाही लावला जातोय कुंकू. आरतीच्या वेगवेगळ्या ओळींचा नाद घुमतो एका पाठोपाठ एक. आई सावरते माझ्या बाळाला त्याच्या दुखत्यासह. पण खरोखरच मला काही मागायचंच नव्हतं. एव्हा नारळाचे भाव प्रचंड वधारले. आसरांचे जीर्णोद्धार झाले. रस्त्यात काटे नाही तर कॉन्क्रीटचे रस्ते आले. आई म्हणते जत्रा भरते आता आषाढात. मला आजही काहीच मागायचं नाहीये. माझ्या समोरच्या माऊलीला मी साठवत राहते डोळ्यात. मनाच्या प्रतलावर आभाळभर चिरकालीन मातृत्वाची मूर्ती. मायेचा आसरा म्हणून, साथी आसरा म्हणून. धन्यवाद. फार छान फार छान. तुझ्या तू कवितेचं वाचन ऐकलं हा पण छान वाटलं. कसं आहे तुमच्या निमित्ताने मला मी पुन्हा एकदा सापडत असते नव्याने. फार फार जुन्या आहेत. आणि माझं आता म्हणजे मी सोशल मीडियामध्ये जास्त टाकत नाही, कुठे लिहत नाही. आणि मी म्हटलं ना तसं त्या एकांतवासातच सुंदर असतात. त्या सगळ्या गोष्टी ह्या एकांतातच फार सुंदर असतात. आणि पुढचा एक राऊंड परत होऊन जाऊयात. मग अशी ते शेपटीचं कुणी शेर घेतला होता. एक माणसाला शेपटीचं काहीतरी शेर होता. मला हा वैभवीच्या शेरामध्ये माझा एक प्रश्न मला पडलेला आहे. अजून तो उलगडलेला नाही. पण मला असं वाटतं की माणूस नावाचं एक माकड असेल आणि त्याला शेपटी असेल. कारण त्याची शेपटी गेली म्हणून काय बाकीच्या माकडांची शेपटी नाही गेली. माकडं पण शिल्लक आहे. असं नाही की माकडांपासून माणूस झालाय. माणूस नावाची एक वेगळी जात असेल. तिच्या बिचाऱ्याची शेपटी हळूहळू नामशेष झाली असेल. बाकीच्या माकडांच्या शेपटी आहेत अजून. असं वाटत नाही तुम्हाला? नाही तर जगात माकडच नको, सगळी माणसं झाली पाहिजे. पण असं झालेलं नाही. त्यामुळे मला ते त्या संशोधनात ती भर घालावीशी वाटते. हे असं लेखक आणि कवींनाच वाटू शकतं. कविता होती. नाही तर सर्वसामान्य असंच म्हणतात की माकडाचाच माणूस झालाय असं. पण आपली प्रजाती वेगळीच असावी. यानंतर कराड सर पुढची. सर मला असं वाटतं की जी म्हणतो ना आपण जी माकडं होती ना ती चांगली होती.
हे मात्र खरं आणि आहे. बाकी सगळी माणसं जातात खेपूट नसलेली. एक गझल घेतो. गाव सोडून पुण्याला गेलो तर याच आशावरती ही सुचलेली गझल आहे की आपलं घरदार, आपलं गाव, आपलं स्वकीय, आपले जवळचे सगळे सोडून आपण गावाला गेलो आणि एक खंत असते मनात की यार ते सगळं लांब राहिलं आणि आपण एकटेच आहे. तर अशाच एकांत वासाची सुचलेली एक कविता आहे, गझल आहे. उंबऱ्यावरती घराच्या आसवे घालून आलो, उंबऱ्यावरती घराच्या आसवे घालून आलो, नोकरीला लागल्यावर घर उभे जाळून आलो. वा वा. उंबऱ्यावरती घराच्या आसवे घालून आलो, नोकरीला लागल्यावर घर उभे जाळून आलो. सोडले गावातले घरदार वाऱ्यावर बिचारे, सोडले गावातले घरदार वाऱ्यावर बिचारे, फ्लॅटवर शहरातल्या मी एवढा घालून आलो. क्या बात. उंबऱ्यावरती घराच्या आसवे घालून आलो. सोसलांना भार त्यांना स्पष्ट माझ्या बोलण्याचा, सोसलांना भार त्यांना स्पष्ट माझ्या बोलण्याचा, बोलणे तेव्हाच त्यांच्याशी खरे काढून आलो. उंबऱ्यावरती घराच्या आसवे घालून आलो. होत नाही रोज माझी गाठ माझ्याशी आता, वा बढिया विषय. होत नाही रोज माझी गाठ माझ्याशीच आता, शांततेचा आतल्या मी डोह खंगाळून आलो. क्या बात. वा वा वा. उंबऱ्यावरती घराच्या आसवे घालून आलो. बांधला पायात माझा दोरा आहे नोकरीने, बांधला पायात माझ्या दोरा आहे नोकरीने, मग पुन्हा परतायची मी शक्यता फेटाळून आलो. उंबऱ्यावरती घराच्या आसवे घालून आलो. भग्न भिंतींचेच नुसते राहिले अवशेष बाकी, भग्न भिंतींचेच नुसते राहिले अवशेष बाकी. कारण हे खरं आहे, माझे गावाकडचं घर आहे. सध्या खूप पळायला जातात. इथे आमचं बालपण गेलं, तिथे आम्ही लहानची मोठी झालो, तिथे आम्ही सुखदुःख काय हे शिकलो. तर ती जी जागा आहे ती आता सध्या जीर्ण अवस्थेकडेचा प्रवास सुरू झालेला आहे. तर माझं घर पडून गेलंय आणि तिथे पिंपळ उगलेला आहे 35 वर्ष. आता त्या गल्लीत जात नाही. समजा भावाच्या घरी गेलो तर भावांच्या घरून परस्पर येऊन जातो, पण त्या गल्लीत जाण्याची हिंमत नाही. भग्न भिंतींचेच नुसते राहिले अवशेष बाकी, बालपण माझे तिथे सारे पुन्हा चालून आलो. उंबऱ्यावरती घराच्या आसवे घालून आलो. वाटले होते सुखाची खाण या शहरात आहे. वाटतं आपल्याला मोठं शहर, मोठी शहराची रोषणाई, बडे जाऊन आपल्याला असं वाटतं की यार सुख खरं इथं आहे, पण तो आपला खरा गैरसमज असतो आपला. वाटले होते सुखाची खाण या शहरात आहे, हुंदका ओठांवरी पण कापरा माळून आलो. उंबऱ्यावरती घराच्या आसवे घालून आलो. नोकरीला लागल्यावर घर उभे जाळून आलो. नोकरीला लागल्यावर घर उभे जाळून आलो. या आशयावर गोपाळ मापारी फार सुंदर असं म्हणतात. त्यांचा एक मधला 2 शेर आहे की नेमके जिच्यासाठी गाव सोडले होते, आज त्या भुकेनेही शहर गाठले होते. नेमके जिच्यासाठी गाव सोडले होते, आज त्या भुकेनेही शहर गाठले होते. आणि पुढे त्याचं म्हणतात की सावलीत या परक्या पाय पोळले होते, सावलीत या परक्या पाय पोळले होते, याहून किती माझे ऊन चांगले होते. पाडणार नव्हतो मी 4 भाग जमिनीचे, पाडणार नव्हतो मी 4 भाग जमिनीचे, मात्र 4 पोरांनी भाग पाडले होते. 4 पोरांनी भाग पाडले होते. नेमके जिच्यासाठी गाव सोडले होते, आज त्या भुकेने शहर गाठले होते. यानंतर मी चौथे सरांना विनंती करेन की त्यांनी आपली रचना सादर करावी. धन्यवाद. फार गंभीर झाला. खूप आवडते मला साडी तुझी, खूप आवडते मला साडीत ती, बोलते जेव्हा मला गोडीत ती. खूप आवडते मला साडीत ती, बोलते जेव्हा मला गोडीत ती. सीट बाजूची असावी रिक्त एक, सीट बाजूची असावी रिक्त एक, आणि चढावी छापल्या गाडीत ती.
खूप आवडते मला साडेकधी. दाटते गर्दीत गर्दी आणखी, दाटते गर्दीत गर्दी आणखी, ऐन जेव्हा थांबते गर्दीत ती. शक्य नाही ती मला भेटेल रे, शक्य नाही ती मला भेटेल रे, मी असा कंगाल वाढीत ती. एक तरी अपघात घडतोच नीट, एक तरी अपघात घडतोच नीट, केस जेव्हा सुकवते खिडकीत ती. बघत होते लोक रांगोळीकडे, बघत होते लोक रांगोळीकडे, पण मला आभास रांगोळीत ती. धावतो वारा जणू पाठी तिच्या, धावतो वारा जणू पाठी तिच्या, तिच्या गंध जेव्हा कागदे उधळीत ती. तो कुणीही सांगतो पत्ता तिचा, तो कुणीही सांगतो पत्ता तिचा, कोणते घर कोणत्या काळीत ती. खूप आवडते मला साडीत ती, बोलते जेव्हा मला बोलीत ती. धन्यवाद. या जुन्या जेवढे जेवढे जुन्या होत जातात म्हणजे एखादी म्हणजे असं म्हणतात ना, मी त्यातला तज्ञ नाही, एखादी वाईन म्हणजे जितकी जुनी होईल की मौल्यवान होते असं म्हणतात. तसं हे प्रेम प्रकरण वगैरे जितकी जुनी होतात तितक्या त्या जन्म सुगंधी होत जातात मूर्तात ते संजय सर गुलजार साहबांचा एक फार चांगला शेर आहे की शायर बनना बहुत आसान है, शायर बनना बहुत आसान है, बस अधूरे मोहब्बत की मुकम्मल डिग्री चाहिए. आमचे सतीश दराडे गझलकार, दिवंगत गझलकार, त्यांचा शेर आहे असा अमृत असा शेर बघा की हे विश्व माझ्या प्रेयसीचे लेकरू आहे जणू. कसा असा खयाल कोणी हाताळलाय का मराठीत? नाही बघा. हे विश्व माझ्या प्रेयसीचे लेकरू आहे जणू, माझेच आहे, माझेच आहे वाटते माझ्यामुळे नसले तरी. आता बघा माझा एक शेर की तिच्या लग्नात बुंदी वाढली आहे तिला. अरे बरे तिच्या लग्नात बुंदी वाढली आहे तिला मी, तुम्हाला या मनाची वेदना कळणार नाही. दर्द आहे गोड आहे पण दर्द आहे. मिठा दर्द मिठा दर्द आहे. रंगवत नाही कधी मी चेहरा माझा, रंगवत नाही कधी मी चेहरा माझा, यामुळे तर चेहरा दिसतो खरा माझा. रंगवत नाही कधी मी चेहरा माझा, यामुळे दिसतो, यामुळे तर चेहरा दिसतो खरा माझा. मी गळ्यात तुळशी माळ घातली म्हणजे, मी गळ्यात तुळशी माळ घातली म्हणजे देहावर तुळशीपत्र ठेवले आहे. मी गळ्यात तुळशी माळ घातली म्हणजे देहावर तुळशीपत्र ठेवले आहे. आली कधी गेली कधी कळलेच नाही पंचमी. वेगवेगळे शेर असे ऐकवतोय तुम्हाला. स्नॅक्स आलंय. आली कधी गेली कधी कळलेच नाही पंचमी, शहरामध्ये मी एक झोका पाहिला नाही. आणि एक ट्रॅफिकचा शेर सांगतो तुमच्या माझ्या सुरक्षेसाठी की आभार मागच्यांचे पुढच्यांस धन्यवाद. आभार मागच्यांचे पुढच्यांस धन्यवाद, तुमच्यामुळे सुरक्षित आहे अजून मी. तुमच्यामुळे सुरक्षित आहे. वाढत्या होतो मी, वाढत्या होतो मी. खाल्ली नाही एक असाच जीव घेणा शेर आहे माझा की एक टेंभा किती जळत होता,
एक टेंबा किती जड किती जळत होता जीव घेण्या तिच्या वरातीवर. क्या बात है. उसके उसके बारात में हम दीप जलाए घूम रहे थे. भाई हमारी औकात थी. अरे तर मग आम्ही जळू शकत होतो, जळलो. बाकी काय करू शकत होतो. क्या बात. आणि त्या गजलेचा म्हटलं आहे सुंदरसा की दूध नव्हते जरी परातीवर, काय होईल रुसून परातीवर. क्या बात. दूध नव्हते जरी चपातीवर, काय होईल रुसून परातीवर. एक टेंबा किती जळत होता जीव घेण्या तिच्या वरातीवर. धन्यवाद. कमाल कमाल कमाल. या पलीकडे दुसरे खरंच शब्द नाहीयेत. तुम्हा सगळ्यांचं मनापासून आभार मानते आजच्या कार्यक्रमासाठी, आपल्या गझल विश्वाससाठी. जे काही गझलकार आपल्या इथे उपस्थित आहेत, पराग सर आहेत, त्यानंतर तोरे सर आहेत, आज संजूदा सुद्धा या मैफिलीत आहे, ज्याने या मैफिलीला 4 चांद लावलेत. तोरे सरांनी प्रेमाची मुक्तपणे उधळण केली आणि फारच सुंदर अशी मैफिल आज जमून आली. त्या मैफिलीला दाद देण्यासाठी तुमच्यासारखे गती प्रेक्षक आमच्या समोर आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे. आणि सगळ्यांचं एक फार महत्वाचं रसिक माणूस, मोठा माणूस, म्हणजे आपण सगळेच महत्वाचे आणि मोठे आहात, त्याबद्दल वादच नाही. पण मंगेश पंचाक्षरी सर एवढे त्यांच्या बिझी शेड्यूल मधून आज आपल्या समवेत आहेत. ते आपल्याला ऐकलं त्यांनी, ते आज काहीतरी बोलणार आहे. त्यांचे 2 शब्द आपण ऐकूया आणि त्यानंतर त्यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार होईल छोटासा आणि आपण थांबूया. धन्यवाद. नमस्कार. सुरेशजी आणि परागजी, खरडलं तुम्ही कागदावर काहीतरी आमच्या समोर सादर करण्याचा आज धीर केला. तुमच्या गझल ऐकल्यावर मला असं जाणवलं की इथे यायला तुम्ही फार उशीर केला. क्या बात है. क्या बात है. या मंचाने खूपच चांगले गझलकार दिले. मला स्वतःला गझलचा शौक आहे. तर शहाजहान राजा होता, ज्याच्या काळात ताजमहाल बांधला. त्या शहाजहानवर 2 ओळींचा एक शेर आहे. त्या गझलचा मतलब असा आहे की जब नाम तेरा प्यार से लिखती है उंगलियां, जब नाम तेरा प्यार से लिखती है उंगलियां, मेरी तरफ जवानी की उठती है उंगलियां. असा म्हटला आहे. फार मोठ्या शायराचं नाव लक्षात नाही. तर त्याच्यामध्ये शहाजहानवरती एक शेर आहे की पत्थर तराश कर नया ताज एक बना, पत्थर तराश कर नया ताज एक बना, फनकार की जहाज में कटती है उंगलियां. तर एक तो काळ होता, तेव्हाचे राजे महाराजे होते की जे उंगलिया कट करायचे, कापायचे कलाकारांचे. आणि एक आजचा काळ आहे जेव्हा कलाकारांना दाद मिळते. तर असे शहनशाह आपले विश्वनाथ ठाकूर इथे लाभले आपल्याला, आणि म्हणून या गझलसारखे कार्यक्रम नाशिकमध्ये होतात, याचा मला विशेष आनंद आहे. खूप छान कार्यक्रम झाला. संजयजींना तर मी साहित्य संमेलनामध्ये ऐकलेलं आहे. खूप नाशिकच्या साहित्य संमेलनात दिवसभर मी त्या हॉलमध्येच असायचो, जेवायला पण द्यायचो, इतकी मला मजा यायची. सो थँक्यू व्हेरी मच. मला असं वाटतं आपण यांचा सत्कार करूया. आजची सूत्र मिश्किलीने सांभाळलेली आमची आरती बोराडे, तिचा सत्कार सगळाच कार्यक्रम आता मीच
संचालन म्हणून नाव ढकलल्यानंतरच ती येते. अवघड आहे तिचं लिहिणं. प्रत्येकाचं असंच आहे बिझी शेड्यूल मध्ये. सुरेश चौरे. पहिल्यांदा मंचावर सादरीकरण केलं त्यांनी गझलेचं. मात्र त्यांची गझल नोखी आहे असं वाटलं नाही. इतकं छान साप्ताहिकपणे ते लिहित आहेत. आणि विवेक दादांचे जावई आणि आपले आता युवा गझलकार यांनी आजची गझल विश्वासची मैफल गाजवली. छानपणे सगळ्यांनी त्यांना दाद दिली. आणि नंतर उरला सुरला मी. क्या बात है.